चला आपण स्वागत आणि सन्मान करतोय. सन्माननीय मयूरजी शेंडे साहेबांचा आपण आदर सत्कार इथे करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत मयूरजी शेंडे आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच अतुल ठाकरे यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. तसेच वैभवजी धूम आपणास देखील विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन पण बसा. आयोजक आपल्याला विनंती करतायत. गणेश बरफ यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार सन्मान इथे करतोय मयूरजी शेंडे यांचा. सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता व्हीआयपी कक्षावरती पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. पहिला चेंडू इथे डॉट येताना दिसतोय. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. गोलंदाज अनिकेत महाळी आणि उत्तम आणि विकेश खरपडे अशी ही जोडी आपण पाहतोय. पाहतो आपण स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केले जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न उत्तम अडचणीमध्ये तिकडे सापडला होता. तिसरी धाव कंप्लीट झालेली आहे. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. उत्तम धावलाय भरनाट वेगाने आणि पाहता पाहता इथे चौथी धाव देखील पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. या 4 धावा इथे आता आलेल्या आहेत आणि या 4 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. यानंतर जे 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा आणि सह्याद्री स्पोर्ट्स बाफानी अशी मॅच होणार आहे. त्यानंतर केतकी बॉईज खंडीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी इथे पाहतो आपण बॅटचा एज लागलाय. चेंडू गॅपमध्ये निघून चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत तिकडे. चेंडूचा पाठलाग केला जातोय मात्र चेंडू स्टॉप करू शकत नाहीये. चेंडू सरळ दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 4 धावांकरता. थँक्यू डीजे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय विकासजी वायडा साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अतुल ठाकरे आणि योगेश बरफ आणि वैभव धूम आपणास विनंती केली जाते आमच्या स्टेजवरती पण स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांची ही विनंती आहे. धावसंख्या झालेली आहे 8. बॉल टाकून झालेले आहेत 3. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. यानंतर शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा आणि सह्याद्री स्पोर्ट्स बाफानी अशा 2 संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. चला तिकडनं गाडी लवकरात लवकर बाहेर काढायची आहे. मॅच ला थोडासा उशीर होतोय. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. या षटकातील 8 धावा धावफलकावरती. पहिला चौकार जो आला होता तो धावून पूर्ण केला होता. इथे पाहतो पण बॅटचा एज लागलाय.
क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावाने धावफलक आता पुढे सरसावला जाते, तो म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता विकेश हा स्ट्राईकवरती येताना दिसतोय आपल्याला. पहिल्या मॅचमध्ये जास्त काही करू शकला नव्हता विकेश. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय बबलू वल्वी यांनी चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 20 धावा त्यांनी बनवल्या होत्या बबलू वल्वी याने. तर या मॅचमध्ये आपण पाहतो विकेश आणि उत्तम ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची ही जास्त घेतली, लांबी घेतलेली नाही आहे. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतोय, मात्र जजमेंट हे खराब ठरलेलं आहे. जजमेंट हे चुकीचं ठरलेलं आहे. आणि ते आपण पाहतोय की 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. झेल सुटल्यानंतर या 2 धावा आणि या 2 धावांची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती, 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. पलशाचा पाडा आणि बाफाने टीमला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. वेलकम टू सोम मल्टी. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल इथे येताना दिसतोय. षटकाची समाप्ती, षटक संपलेलं आहे ते म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्यात 11. माली मिलाई जो हो नाते पाल गए थे दादर भरी, नाते पाल गए थे दादर भरी. गाडी सी दरारली, नाची गाडी सी दरारली. लग्नाच्या साड्या. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ खर्च करू नका. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज बाबू महाळी हा गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती येताना दिसतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाचा. ते आपण पाहतोय पहिला बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न स्टॅबिंग झाला आहे आणि की ते 2 चेंडूच्या खाली. आणि बघा पहिल्या बॉल वरती इथे सफलता मिळवलेली आहे. उत्तम धिंडा याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेला आहे. नव्याने बॅटर संतोष येतोय, संतोष वल्वी. एक बिग हिटर आपण पाहतोय. खेळपट्टीवरती
येताना दिसलाय. तिसऱ्या क्रमांकावरती धावसंख्या झालेली 11, ज्या पहिल्या षटकात आल्या होत्या. अंकित महाळी याने खर्च केल्या होत्या. इथे पण पाहतोय फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. संतोष वलवी बॅक टू द डगआउट. बॅक दोन फलंदाज इथे बाद झालेले आहेत आणि गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलेला आहे. बाबू माळे हा गोलंदाज हॅट्रिक वरती येताना दिसतोय. त्यांच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव इथे पणाला लावत असताना नव्याने बॅटर बबलू वलवी येतोय, जो मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला आहे. ते अपील झालेली आहे. अपील मात्र फेटाळून लावलेली आहे. बघा उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी, मात्र हा चेंडू ते डॉट. काय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलंय गोलंदाज बाबू महाळी या गोलंदाजाने. पहिले 3 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 विकेट देखील आलेत. इथे आता ऑन साईडला खूप चांगला प्रहार पाहायला मिळतोय. हा चेंडू स्लॉट मध्ये होता. बबलू याने हा चेंडू फ्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. हा षटकार आलेला आहे आणि या षटकाराने धावसंख्या आता 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑन साईडला पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळतोय. बबलू वलवी आपला ब्रँड प्रस्थापित करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय. या षटकाराने धावसंख्या आता 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 23 रन्स. या षटकातील आता शेवटचा एक बॉल बाकी राहिलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे 23. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केलाय. संदीप आहे तिकडे. संदीप याने चांगले एफर्ट्स लावलेत. 100% एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. बबलू अडचणीमध्ये सापडला. इथे पाहतोय 3 धावा तरी ते पलून पूर्ण केलेल्या आहेत. मात्र पंचांनी रेफर केले. अगोदर रनआउट बघितला जाईल, त्यानंतर इथे ग्राह्य धरलं जातील की 3 धावा कंप्लीट झाल्यात की नाही. त्यानंतर बाउंड्री देखील चेक केली जाईल. अगोदर बाउंड्री चेक केली जाईल, त्यानंतर रनआउट हा चेक केला जाईल. चला तोपर्यंत आपण बाउंड्री तर सेफ आहे, त्यानंतर रनआउट बघितला जाईल. चला आपण टॉस करतोय. पलशाचापाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. बाफणे संघाचा कॅप्टन आपण पाठवून द्यायचं आहे. चला सह्याद्री स्पोर्ट्स बाफणे टीम, मी वारंवार सूचना करतोय, आपला कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. चला कॅप्टनने थोडीशी घाई करायची विनंती असेल.
लक्षात घ्या फलंदाज बाद असणार आहे म्हणजे एकच धाव असेल. चला आपण टॉस करतोय. एका बाजूने आपण पाहतोय शिवसाई स्पोर्ट्स वलशाचा वाडा, एका बाजूने सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने. गावदेवी स्पोर्ट्स कामन असा कॉल आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन आलेला आहे. बाफाने संघाने टॉस जिंकला, आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. चला आपल्या शुभेच्छा असतील, आपल्याला देखील शुभेच्छा असतील. पाहुण्यांचं खूप खूप आभार. चोवीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 25 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 12 चेंडू आणि 25 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागणार आहेत. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. धावसंख्या 24, 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 12.50 सरासरी इथे राखावी लागणारे आहेत या दोन फलंदाजांना. एका बाजूने आपण पाहतोय उमेश, तर एका बाजूने संदीप. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय संतोष वल्वी याला. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे जे डॉक्टर आहेत, डीन आहेत संतोष अवचार साहेब, त्यांच्याकडनं सेमीफायनल, ज्या 2 सेमीफायनल होती त्याच्यामध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहील त्यासाठी 5 लाखाचा मेडिक्लेम हा दिला जाणार आहे. त्यानंतर फायनल मॅचमध्ये जो सामनावीर ठरेल त्याला देखील 5 लाखापर्यंतचा जो मेडिक्लेम आहे तो सोहन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडनं दिला जाणार आहे. आपण पाहतोय 3 दिवसांमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांनी इथे भेट दिली होती आणि त्यांनी त्यांचं मनोगत देखील व्यक्त केलं होतं. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. संतोष वल्वी पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल ऑन साईडला उडवलाय. उत्तम धिंडा येतो चेंडूच्या खाली आणि सहज सोपा झेल तिकडे सुटला गेलाय. झेल ड्रॉप जीवनदान मिळालंय ते म्हणजे उमेश महाली याला. बघा संधी कोणाला दिलाय तर उमेश महाळी याला, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 28 धावांची खेळी केली होती आणि त्या उमेश महाळी याला इथे जीवनदान मिळालेलं आहे. या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. भरपूर वेळ होता तिकडे उत्तमकडे झेल पकडण्यासाठी, मात्र झेल पकडत असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि झेल हा धरतीला दान केला गेला. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. संतोष वल्वी पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. बघा खूप चांगला थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. देवानंद वल्वी याचा चांगला थ्रो होता, अचूक थ्रो विकेट किपरीपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. या एका धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 22 धावेंची आवश्यकता आहे.
स्ट्राईक वरती आता पाहतोय आपण संदीप घाटाल याला, एक जबरदस्त खेळाडू आहे सातवली संघाचा. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये केलाय, शतरक्षक आहे तिकडे जितू. आणि काय घडलंय तर तिकडे 6 धावांचा इशारा आलेला आहे. हा आलाय षटकार. बघा अगदी बाउंड्री जवळ तो झेल पकडला होता, मात्र जितू याचा जो एक पाय होता तो आपण पाहतोय बाउंड्रीला लागलाय तिकडे. आणि पंचांनी सांगितले का हा षटकार आहे. या षटकाराने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती, 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय आता शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. जितू याच्या जागेवरती आपण पाहतोय विकेश गेलाय तिकडे, आणि उत्तम याच्या जागेवरती आता जितू याला पाठवलंय. आपण वेगवान चेंडू इथे टाकला गेलाय. हा प्रॅगर होता, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे कमबॅक आता होताना दिसतोय. तो म्हणजे संतोष वलिवियाचा बॉल टाकून झालेले 4. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे. अजूनही 16 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत 8 चेंडूंमध्ये. इथे आणखीन एक चांगला चेंडू स्लोअर 1 टाकला होता यावेळेस संतोष वलवियाने. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. 7 बॉल आणि आता 16 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. इकडे एखादा मोठा फटका जर येतोय तर शेवटच्या षटकाचे समीकरण आहे ते थोडंसं सोपं होताना दिसेल. मात्र आता एक षटकार आल्यानंतर इथे आपण पाहतो या संदीप घाटाल हा स्ट्रगल करताना दिसलाय. ते पाहतो आपण बॅटचा एज लागला आणि पाहतो आपण चेंडू बाउंड्रीच्या अगदी दिशेने ट्रॅव्हल झालाय. चेंडू तो या सीमारेषा पार शेवटच्या बॉल वरती आलाय. नशिबाचा चौकार. 4. बघा हा चौकार आला. या चौकाराने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. बघा शेवटच्या बॉलवरती इथे एक नशिबाचा चौकार आलाय. इकडं नशीब आता कुठल्या संघाचं बदलेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये 12 धावेंची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल, घाई करायची आहे. चला शतरक्षण लावून घ्या. चला 6 चेंडू तर 12 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय आता सातवली संघासाठी एक महत्वाची बाब आपण पाहतोय की उमेश महाळी सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे, जो सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे. आणि त्याच्या समोर पाहतोय आपण एक वेगवान गोलंदाज, तेच तर्रार गोलंदाज विकेश खरपडे. पहिला बॉल खोलवर टप्प्यात टाकला गेलाय. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एकाच धावेचे समाधान देखील इथे मानावं लागणार आहे. संदीप आता स्ट्राईक वरती येतोय, कारण संदीपच्या बॅटमध्ये देखील धावा आलेल्या आहेत आणि ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा आल्या आहेत त्याला जास्त संधी देणे ही फार अनिवार्य असते आणि तेच काम इथे उमेश महाळे याने केलंय. एक धाव इथे घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि आता संदीप घाटाल हा स्ट्राईक वर येतोय. संदीप याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 5 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक होता तिकडे आणि पाहतो आपण त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू आता इथे निघून गेलेला आहे. 4 धावांकरता चौकार.
बघा चौकार आल्या, धावसंख्या आता 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. बघा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 7 धावा. मॅच आता सातुली संघाने बनवलेली आहे. संदीप खटाल इथे आपण पाहतोय फोर्स करण्याचा प्रयत्न, फोर्स केले चेंडूला, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय 6 धावांकरता. हा येतोय बिग शॉट, षटकार. बघा षटकाराने धावसंख्या आता 24 वरती जाऊन पोहोचलेली आहे. स्कोर इज लेवल. स्कोर हा लेवल झालाय. आता मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. तीन चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता. इथे पाहतो पण चेंडू हवेमध्ये आहे. योगेश धावतोय तिकडे, मात्र झेल पकडू शकत नाहीये आणि हा सामना इथे बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाने जिंकलेला आहे. हळलक उमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीम.